थँक्यू दिलीप. हॅलो 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 चेक. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. धन्यवाद प्रशांत सर, धन्यवाद तुकाराम सर. आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय ज्या ठिकाणी दुर्गेश इलेव्हन अर्नाळा प्रेझेंट दुर्गेश स्मृती चषक 2023 ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील आजच्या ओपन हार्ट मधील शेवटचा मला वाटतं सामना असेल. आणि साई इलेव्हन पापडी म्हणजे यंगस्टर पापडीचा संघ संपूर्ण इथे आहे आणि त्याच्यासमोर पाकदरे. मागील 5 ते 6 किंवा 7 वर्षांचा ग्राफ जर पाहिलं तर हे दोन संघ वसई तालुक्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगल्या प्रकारचं योगदान देताना पाहायला मिळतात आणि हे दोन्ही संघ खूप नावाजलेले आहेत. आज एकमेकांसमोर या ओपन हाफ मधील शेवटच्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतात. कोणता संघ कोणावरती भारी पडेल ही येणारी काळवेळ सांगणार आहे. परंतु त्या अगोदर सलामीची जोडी, एका बाजूला प्रसाद, दुसऱ्या बाजूला बबन आणि गोलंदाजी मागवती गोलंदाज सज्ज होतोय संतोष जाधव पिण्या. खूप मोठं बॅटल आहे आणि या बॅटलमध्ये खूप मजा सुद्धा येणार आहे. प्रेक्षकांसाठी खूप मोठी पर्वणी असणार आहे. जसं आपण पाहिलं मागची मॅच एक मोठी साईड शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर या स्पर्धे बाहेर झाले. हा बिग अपसेट होता कारण ज्या बहरामध्ये तो संघ मात्र इथे पराभूत होणं आणि त्याला पराभूत करणं खूप चांगला खेळ यावेळेला पाकदराने दाखवलाय. प्रसाद स्ट्राईक एंडवरती आहे. डावकऱ्याचे फलंदाज आणि पुऱ्यापाड्याचं मैदान संपूर्ण आता सज्ज झालंय. खास करून रविवार म्हटलं की या मैदानावरती जी गर्दी असते ती मोठ्या प्रमाणात असते कारण इथे रविवारच्या दिवशी सामने आपण हल्ली दर रविवारी पाहत असतो. संतोष जाधव समोर प्रसाद. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रोटेक्टिव्ह फील्ड आहे. ऑन साईडला काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. आकाश मांगेला मला वाटतं त्या ठिकाणी चेंडूला फेकी करतील तोपर्यंत एक धावून पूर्ण केली जाते. धावपलकाचा श्री गणेश सुद्धा धावताना पाहायला मिळतोय. मागील 3 दिवस चालू असलेली स्पर्धा अतिशय सुंदर आणि छान या स्पर्धेचं आयोजन. आज शेवटचा आणि अंतिम दिवस पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेला थेट प्रक्षेपित केलं जातं 185 पेक्षा जास्त देशांमध्ये. आणि आज इथे या शेवटच्या दिवशी एक महत्वपूर्ण मॅच दोन ओपनच्या संघांमधील. संत जाधवचा हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला खेळून काढलाय कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये त्याला फॉलो करेल तोपर्यंत दुसरी धाव घेता थांबवलंय. चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळालं परंतु पहिली धाव ज्या गतीने येणं गरजेची होती ती धाव त्या गतीने आली नाही त्यामुळे दुसरी धाव कन्वर्ट होत नाहीये. एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावफलक पुढे जाणार आहे. संतोष जाधव खूप दिवसानंतर या खेळाडूला आपण पाहतोय. मागील वर्षी जर आपण पाहिलं तर अर्धा सीझन त्यांचा बॅकपेनने पूर्णपणे गेला होता आणि त्यामुळे विश्रांती होती आणि विश्रांतीनंतर या हंगामामध्ये ते परत आलेले आहेत. यावेळेला वेगवान चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू, तितकासा उंच उसळलेला नव्हता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, सरळ धीरजच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अतिशय चांगलं दृश्य. मैदानाच्या चारी बाजूने जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटसाठी पोषक असं मैदान आहे. खेळपट्टी मातीची आणि त्यामुळे धाबा कधी बनतात कधी नाही बनत, कधी लो स्कोरिंग मॅचेस कधी हाय स्कोरिंग मॅचेस या प्रकारची अनेक मॅच आपण पाहत असतो. ही मॅच कोणत्या पद्धतीची होईल ही येणारी काळवेळ आपल्याला सांगणार आहे. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू फक्त कट केला होता. एकच धावेसाठी चेंडू जातोय. फील्ड होईल तोपर्यंत एक धाव येताना पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ झाला, 3 धावा धावफलकावरती आणि 4 षटकांचा हा सामना आहे. अपेक्षित सुरुवात झालेली नाहीये कारण संतोष जाधवने पूर्णपणे रोखून धरलंय. बबन वन ऑफ द ग्रेट लिजन प्लेयर, सिनियर खेळाडू. यावेळेला समोरच्या दिशेने काय जबरदस्त प्रहार आहे. लॉंग ऑफ सीमारेषा पार, 1 बाउन्स चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. 4 धावा. व्हॉट अ ट्रिमेंडस स्ट्रोक बाय बबन. थँक्यू टू से. मेरिट वरती खेळलेला हा फटका होता. ज्या प्रकारे चेंडू गुडलन स्पॉटवरतून थोडासा अग्रेसर होत होता, ज्या प्रकारे त्या चेंडूची गती होती, ज्या प्रकारच्या चेंडूला त्या बाउन्स होता, स्विंग होता, सगळं काही परखलं होतं. आणि बबन याने त्या चेंडूला ज्या दिशेने पाठवलंय तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश होता, बाहेर होता लॉंग ऑफच्या आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर हा चौकार हा पहिलीच चूर. चेंडू सीमारेषा पार गेलाय, चौकार आलाय. 4 धावाने एक दिशा मिळाली आणि जी कोंडी झाली होती सिंगलने धावफलक ज्या प्रकारे येत होता. हॅलो
आणि त्या डॉटला पाहता इथे चौकार आल्यानंतर एक आशा पल्लवित झाली आहे. 7 धावा दाखल करते. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. संतोष जाधव पीना यांचा. बबन पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. यावेळेला कट करायचं होतं परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळत होता. पंचाने षटकाची समाप्ती असा इशारा दिलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 7 धावा धावफलकावरती आमच्या समेत मृदुल मेहर या ठिकाणी जोडले जात आहेत या पुढील षटकामध्ये. तर थँक्यू डीजे. आदरणीय नारायणजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल नारायणजी भोईर साहेब आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. चेतन भोईर यांचे पिताश्री नारायणजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल सर आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आगतम स्वागतम सुस्वागतम. नारायणजी भोईर साहेब यांचं शुभागमन. विनायक भोईर रणजीपटू यांचे पिताश्री आहेत आणि त्यांच्या घरामध्ये एक अनमोल रत्न अर्नाळा गावामधील जन्माला आला. त्यांचे हे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम सर. आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत दुर्गेश स्मृती चषक 2023च्या वतीनं. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय रबाडा. सकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेला पाकदरीची आपण बॅटिंग लाईनअप पाहिली, ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली तर खास करून आकाश मांगेलाने आज प्रभावित करणारी कामगिरी केली आहे आणि हे वृत्त आमच्यापर्यंत पोहोचलं होतं. आता इथे आल्यानंतर पहिली फिल्डिंग आहे म्हणजे चेसिंग वरती भर दिला जाणार आहे. त्या अगोदर पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात. संतोष जाधवचं एक षटक, एक चौकार, 2 डॉट, 3 सिंगल असं गोलंदाजीचं पृथक्करण. रबाडा यावेळेला समोर असणारे प्रसाद. पुल केलाय. पुलला पॉवरफुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मिडविकेट सीमारेच्या बाहेर येतोय. हा उत्तुंग, दर्जेदार, शानदार आणि गरजेचा अफलातून षटकार. 6 धावा. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची. कीर्तन मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेशी लेव नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. दुर्गेशी लेव नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान. थँक्यू डीजे. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडूवरती शॉर्ट पुल. चेंडू सीमारेखा पार. षटकार. ही खासियत आहे प्रसादची आणि आपल्या स्वभावाला साजेसा खेळ करतोय. इथे स्वभावाला साजेसा खेळ करणं गरजेचं काय, कारण ही स्थिती अशी आहे इथे तुम्ही जे सामने जिंकून या स्टेज पर्यंत आलेला तिथे प्रत्येक चेंडू हा तुमच्यासाठी वेगळी आशा दिशा सर्व काही पल्लवित करणारा असणार आहे. यावेळेला फुलर लेन फुल टू ऑन. चेंडू सीमारेखा पार. षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. आदरणीय किशोरजी घरत साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. किशोरजी घरत साहेब आपणास विनंती आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय तुषारजी ठाकूर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विनंती आपणास आपण सुद्धा या. आपणास विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा आदर तिथे आलेल्या प्रत्येक पाहुण्याची यावेळेला पाहुणचार इथे दुर्गेश इलेव्हन अर्नाळाच्या माध्यमातून केला जातोय. धावफलक जर आपण पाहिलं 2 षटकारांनी पूर्णपणे बदललाय. 19 धावा धावफलकावरती आहेत आणि ही अपेक्षा होती, ही गरज होती, कारण प्रसाद ज्या बहरामध्ये आहे, प्रसाद ज्या फॉर्म मध्ये आहे, प्रसादला ज्यासाठी पाठवलं गेलंय ते कार्य अगदी अचूकपणे या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतं आणि रबाडावरती खूप मोठा हल्लाबोल केला गेलाय. लगातार 2 षटकार या मैदानावरती जर आपण पाहिलं तर 80 सुद्धा कमी पडतात कधी कधी, परंतु या मैदानावरती कधी कधी 40 सुद्धा जास्त होतात. हे या मैदानाची ओळख आहे. पाहूयात यावेळेला पहिल्या इनिंग मध्ये किती धावा मिळतात. यावेळेला फुल करायचा तर हाफ वाली कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर उसळी घेत होता त्या विसळीला जज करता आलेलं नाही प्रसाद यांना आणि म्हणून जर आपण पाहिलं तर हा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. रबाडाने कमबॅक केलाय. या कमबॅकला स्ट्रॉंग कमबॅक मध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण हा सामना तितकासा सोपा जाणार नाही. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेले आहेत आणि ते 2 सामने जिंकल्यानंतर त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो आता उंचावलेला. यावेळेला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड लेग मध्ये आलाय. झेल सुटलाय. झेल बनता राहिलाय
आणि बॅकअप चांगलं होतं. दुसऱ्या हँडकडे बॅकअप चांगलं होतं. फेकी ज्या प्रकारे केली होती, संतोष जाधवने चेंडूला पकडलंय, परंतु हा झेल होणं गरजेचं होतं. ज्या प्रकारे ही मॅच चालली आहे, ज्या प्रकारे प्रसादच्या बॅटमधून 2 षटकार आले, त्याला पाहता हा झेल सुटणं म्हणजे खूप मोठी हानी होण्यासारखे चित्र आहे. ते हा झेल सुटल्यानंतर प्रसादचा कॉन्फिडन्स तर उंचावणार आहेच, परंतु स्ट्रेट बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये असल्याकारणे डोकेदुखी बाकी गोलंदाजासाठी सुद्धा असणार आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 21 वरती. 21. 2 चेंडूचा अजून खेळणं शिल्लक आहे. सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहिलं तर प्रशांत आदवडे सर या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या वाणीतून मंत्रमुग्ध करणारं समालोचन आपण ऐकलं. तुकाराम मांगेला सर हे सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांनी रिझवताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मृदुलला पाहिलंय, कौस्तुभला पाहिलंय, अनिलला पाहिलंय. या स्पर्धेसाठी अनेक आवाज मिळाले आहेत. यावेळेला पहा, पूर्णपणे चकवणारा चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, आणि ती उसळी अशा प्रकारे आली की जजमेंटमध्ये थोडासा कमीपणात आलाय. 1 to go, लास्ट बॉल. या षटकामधील रबाडा जे 2 षटकार आले त्यानंतर जो कमबॅक केलाय तो अति वाखाणण्याजोग्या आहे, प्रशंसेस पात्र आहे, आणि या गोलंदाजीसाठी तो जाणला जातोय. ज्या प्रकारची उंची आहे, ज्या प्रकारे त्या खांद्याचा वापर करतात, त्याला पाहता तितकंच सोपं जाणार नव्हतं, परंतु सुरुवातीचे 2 चेंडू पाहता यावेळेला मोठा फटका, हा फ्लॅट 6 आहे. शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार. 2 षटकांचा खेळ जमतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफल करती टीम साईलन पापडी संघाच्या. थँक्यू 27 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळणं शिल्लक असणार आहे. चर्चा केली जाते, मीटिंग बोलावली आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये असताना गोलंदाजासाठी एकच टेन्शन असतं, कारण ते 2 फलंदाज जे आहेत ते पुढे 2 षटकांमध्ये खेळपट्टीला ओळखून झालेले असतात, त्या मोमेंटमला समजून आलेले असतात. आणि आता इथे येणारे 2 चेंडू, 2 जे गोलंदाज आहेत ते नवीन असणार आहेत. संतोष जाधवचं षटक आपण पाहिलं, त्या षटकामध्ये 7 धावा आल्या, त्यामध्ये 1 चौकार, 3 धावा सिंगलने आणि 2 डॉट आल्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठल्या गेला, त्यामध्ये 3 उत्तुंग षटकार जे प्रसादच्या बॅटमधून आले होते ते आपण पाहिलं. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2चा 1 फटका आणि 2 निर्धाव चेंडू म्हणजे बिंदी चेंडू आपण पाहिलेत. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक घेऊन कोण येणार आहे यावरती नजर असणार आहे. धीरज आहे नवीन गोलंदाज. हॅलो चेक. हॅलो नंदन आहे. नंदन आलाय नवीन गोलंदाजी मागवती समोर बबनसाठी हा चेंडू समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॉल बॅक ड्राईव्ह, परंतु चेंडू अडवलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. चांगली फिल्डिंग युवराजना रचली गेली. प्लॅनिंग अगोदरच झालेलं आहे, कशा प्रकारे कोणाला गोलंदाजी करायची आहे, कुठे कोणत्या वेळेला कोणतं अस्त्र वापरायचं आहे, आणि त्या अनुषंगाने अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन गोलंदाजी केली जाते. आणि अतिशय चांगला चेंडू खोलर डब्याचा होता, समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग होतीये. डॉट बॉल पुढे एकदा आलाय. आखू डब्याचा चेंडू आहे, यावेळेला पूल केलाय, गॅप मध्ये चेंडू रावल होतोय, क्षेत्ररक्षक येतोय परंतु थांबणार नाहीये. चेंडू सरळ गेलाय इंटू द गॅप, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय अरुण जी घरत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती करेल साहेब आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आगतम स्वागतम सुस्वागतम. नंदाचा पुढील चेंडू कोलर टप्प्याचा पुन्हा एकदा, यावेळेला ऑन साईडला घेऊन काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धीरज झा फील्ड करेल, फेकी करेल, अचूक फेकी, फक्त 1 धाव. या अगोदरचा फटका ज्या प्रकारे बबन यांनी फटका एक्झिक्यूट केला, त्या फटक्यामध्ये पूर्णपणे एक्सपिरियन्स होता. आखू टप्प्याचा चेंडू होता, बॅटला ज्या प्रकारे रोल केलं होतं, बॉडी बॅलन्स मागे झुकावला होता, बॅकफुटवर जाऊन खेळले होते आणि चेंडू अतिशय शानदार पद्धतीने गॅपमधून त्याला ट्रॅव्हल केलं होतं 4 धावांसाठी. हा एक्सपिरियन्स आहे, म्हटलं जातं ना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाची शिदोरी ज्या प्रकारे बबन यांच्याकडे आहे त्या अनुभवाचा पूर्णपणे वापर केला जातोय आणि गेले कित्येक वर्ष यंगस्टर पापडीसाठी ते सातत्याने अशाच प्रकारचे योगदान देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रसादसाठी हा चेंडू ऑन साईडला प्रसादने भिरकावून दिले चेंडूला. यावेळेला भेडेखेडू क्षेत्ररक्षक येतोय,
फील्ड करतोय, सिंगल धाव मिळते. एक एक धाव म्हणजे ज्यावेळेला आपण कोणत्या फॉर्मॅटचं क्रिकेट खेळत असतो त्यावेळेला धावपलकाला हलतं बोलतं ठेवणं गरजेचं का असतं कारण आहे. इथे जरी षटकार चौकार नाही आले तरी सुद्धा सिंगलला डबलमध्ये जरी कन्वर्ट केलं तरी सुद्धा गोलंदाज एकच विचार करत असतो की माझ्या चेंडूवरती विकेट यावा, माझ्या चेंडूवरती डॉट यावा, जेणेकरून दबाव हा फलंदाजावरती बनेल. आणि त्या प्रयत्नामध्ये अनेक वेळा चुका होत असतात. त्या चुकांवरती या वेळेला लेग स्टंपच्या बाहेर हातामध्ये चेंडू आला आकाशच्या आणि आकाशने बेल्स उडवलात. विकेटचं बटन गडी बाद. पहिला हादरा सायलन पापडी या संघाला. थँक्यू. आदरणीय मिलिंदजी नाकू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल की आपण मंचावरती स्थान नवा. मिलिंदजी नाकू आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. नंदन गोलंदाजी मार्क वरती आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावपलकर धाबा जर आपण पाहिला तर आहेत 33. 1 to go. हितेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत नंदनने हाताळले. एक चौकार वगळता कोणत्या प्रकारे हात खोलू दिलेले नाहीत आणि सर्वाधिक मोठी विकेट म्हणजेच बबन यांना माघारी धाडले. पागदरे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला साई 11 पापडी म्हणजे एक्स्ट्रा पापडीची संपूर्ण साईट. शेवटचा आणि अंतिम चेंडू. अतिशय चांगला चेंडू फॉलो केलं होतं फलंदाजाला आणि त्यानंतर जी गती होती त्या गतीने पुढे पुढे बीट सुद्धा झालाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू. सिंगल डाऊन कंप्लीट होते. 3 षटकाचा खेळ अखेरकार संपतोय आणि 34 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतात टीम सायलन पापडी या संघाच्या. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. थँक्यू. 17 तारखेला या स्पर्धेला सुरुवात झाली. शुभारंभ झाल्यानंतर त्या दिवशी आदिवासी गट होता आणि त्यामधून पहिला संघ क्वालिफाय होणारा दिसलाय. त्यांचं नाव आहे चिंचोटी कामन, प्रकाश धुमडा यांचा संघ. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कालचा दिवस गाव टू गाव आदरणीय देवरामजी पद्मा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होते. वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत. दुर्गे स्मृती चषक 2023च्या वतीनं आपणास विनंती आहे आपण आमच्या मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. देवरामजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. अर्नाळा गावामधील कोणतीही स्पर्धा असो या व्यक्तिमत्वाची प्रत्येक मंचावरती आपण उपस्थिती पाहत असतो. असे अर्नाळा गावचे माजी सरपंच देवरामजी पाटील साहेब यांचं शुभागमन या मंचावरती होत आहे. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. चिन्मय घरत नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. मॅन फ्रॉम कळम. यावेळेला हितेश समोर आहे. कालचा दिवस ज्यावेळेला पार पडला त्यावेळेला वसई तालुका गाव टू गाव या संकल्पनेमधून पुढे येणारा संघ आपण पाहिलाय साईच्या अर्नाळा. चिन्मतचा पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर अतिशय चपळाईने प्रसादने ही धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. वाईडचा इशारा पंचांचा येतोय परंतु त्या अगोदर विकेट सुद्धा मिळते कारण धावचीच्या रूपाने गडी बाद होतो. हितेश गॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मॅन फ्रॉम निर्मळ ॲलन दोडती. आणि ॲलन या सिच्युएशन मध्ये खूप महत्वाचा खेळाडू आहे. अनेक वेळा आपण पाहिलंय या स्थितीमध्ये मिडल ऑर्डर मध्ये ॲलनने पापडीसाठी अनेक वेळा आपल्या बॅटमधून धावा करताना आपण त्याला पाहिले. या वेळेला अतिशय चांगला फ्लिक आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू गेलाय सरळ सीमारेखा पार. उत्तुंग षटकार लॉंगॉट सीमारेषा बाहेर येतोय. 6 धावा.
थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. 40 धाबा 41 धाबा आहेत धावपलकावरती. षटकार आलाय. पहिला चेंडू वाईड होता, अतिरिक्त धाव आली होती. धावचीच्यावर पण हितेश बाद झाला, विकेट सॅक्रिफाईस झाली आणि त्यानंतर ॲलन मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती आला, परंतु प्रसाद आज नाही मान्य वालाय. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. 4 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आहेत. यावेळेला जबरदस्त गोलंदाजी. जितक्या ताकदीची फलंदाजी होते त्याच्या तोडीस तोड देणारी गोलंदाजी यावेळेला गोलंदाज चिन्मय घरत सुद्धा करतोय. हा ब्रँड आहे कलमचा. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट सर्व फॉर्मॅटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा खेळायचा बॉलर म्हणून चिन्मयचा आपण अनेक वेळा पाहिलाय. रबल क्रिकेटमध्ये सुद्धा खूप मोठा हातखंड या खेळाडूचा. आता इथे खेळत असताना टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून रिप्रेझेंट करतोय पाकदरीला. यावेळेला चेंडू मागे गेलाय. लॉंग स्टॉप, सीमा रेखा जवळ फिल्डिंग होतीये, परंतु काय जबरदस्त प्रयत्न होते. क्षेत्ररक्षकाला मांडणं गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारे त्याने फॉलो केले चेंडूला असं वाटलं नव्हतं की चेंडू आडेल म्हणून, परंतु चेंडू आडलाय. 2 धाबा जलद गतीने चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटने हासिल केल्यात प्रसादने ॲलनच्या साथीने. चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय 3. अजूनही 3 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. धावपलकावरती धाबा आहेत 43 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. साई 11 पापडी हा संघ आपण एका बाजूला पाहतोय, दुसऱ्या बाजूला पाकदरे बॉयज वसई. पुन्हा एकदा चिन्मय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू मागे जात होता, परंतु क्षेत्ररक्षक त्याकडे तैनात आहे. शॉर्टस्टॉप मध्ये चेंडू अडवला गेला. लेग बायचर पण 1 धाव धावपलकामध्ये ऍड जरूर होईल आणि उर्वरित 2 चेंडू शिल्लक असताना आलन दोडतीला स्ट्राईक मिळते. या मैदानावरती 2 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर वैभव साने ज्या वेळेला या संघाच्या माध्यमातून खेळत होते सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्याने जी केलेली कामगिरी होती ती अजूनही डोळ्यासमोर आहे आणि मला वाटते त्यावेळेला खूप दिवसानंतर ते पापडीसाठी खेळताना दिसत होते. आज ते संघामध्ये नाही आहेत, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत. मागील 30-32 वर्षाचा जो इतिहास आहे यंगस्टर पापडीचा तो खूप मोठा आहे. इथे ॲलन तोडती समोर चिन्मय करत पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला चेंज ऑफ पेस आणि ऑन साइडला चेंडू चुकी होतीये. धीरज ज्याच्या हातून चुकी. चेंडू गेलाय सरळ धक 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 चौकार. 4 धाबा. थँक्यू डीजे. हाणामारीचं षटक आहे. स्लॉग जोर आहेत आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी होतीये. धावपलकाचे धाबा आहेत 48. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. ॲलन समोर आता चिन्मय घरात असणार आहे. अनेक वेळा एकमेकांसमोर हे 2 खेळाडू खेळलेले आहेत आणि त्यांची गावं जर पाहिली तर जवळ जवळ आहेत. इथे एकमेकांसमोर उभे असताना शेवटचा चेंडू. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन होतं. थोडासा वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे गती अर्जित करताना दिसलाय. थोडासा गतिमान चेंडू त्यामुळे फंबल झाले होते, थोडेसे बीट झाले होते आणि त्यामुळे लेग बाईचा इशारा येत असताना 1 धाव कंप्लीट. 4 षटकांचा खेळ संपतोय. 49 वरती धावपल घेऊन थांबलंय आणि 50चं टार्गेट ठेवलं गेलंय पाकदरी बॉयज वसई या संघासमोर. साई 11 पापडी या संघाच्या माध्यमातून. सारे पालघर जिल्ह्यामध्ये घरच्या आमचे संघाची कीर्तन मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. थँक्यू डीसी. 50चं टार्गेट आहे. 50च्या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे होईल आणि त्याचा बचाव कशा प्रकारे होईल येणारी काळवेळ आपल्याला सांगणार आहे. परंतु येणाऱ्या इनिंगमध्ये या पुढच्या इनिंगमध्ये रंग भरण्यासाठी आणि या येणाऱ्या इनिंगचं धावतो समालोचन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय मॅन फ्रॉम नारंगी तुकाराम मांगेला सर यांना आणि त्यांच्यासमवेत मृदुल मेहर सुद्धा जॉईन होतील. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं या मैदानावरती सहर्ष स्वागत. गेले 3 दिवस आपण या मैदानावरती ही स्पर्धा अनुभवतोय. आता थोडंसं क्लायमॅक्सच्या ठिकाणी ही स्पर्धा चालली आहे, कारण 2 संघ जे क्वालिफाय झालेले आहेत त्यांच्या जोडीनं 3रा संघ
कोण दाखल होणार त्यासाठीची ही लढाई सध्याच्या घडीला आपण मैदानावरती अनुभवतोय. याच परिसरातल्या एक आवाज आणि याच्या अगोदर ज्याने आमच्या समेत समालोचन केलं होतं ते मृदुल मेहर सुद्धा आमच्याशी जॉईन होईल. आणि खऱ्या अर्थाने या मैदानावरती म्हणजे आता ही स्पर्धा सुरू आहे आणि त्याच वेळेला अजून एक मोठी स्पर्धा याच मैदानावरती येऊ घातले. 31 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीमध्ये पाटील चषक 2023 आयोजन करण्यात आलेलं आहे. पहिला दिवस आगरी समाज पश्चिम विभाग, दुसरा एकावेळी संघ, तिसरा खुला गट ओपन हाफ असणार आहे. 55,555 जे पहिल्या पारितोषिक राहणार आहेत कैलासवासी श्री नारायण गोविंद पाटील आणि कैलासवासी श्री लक्ष्मण गोविंद पाटील आणि कैलासवासी दामोदर सोवार पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषक 2023 याच मैदानावरती होणार आहे. सर थोडं थांबवतोय, आपण ड्रॉ आउट होणार आहोत त्यामुळे साई चारनाळा आणि चिंचोटी कामन संघाचा प्रतिनिधी आणि चालू असलेल्या सामन्यामधील 2 प्रतिनिधी म्हणजे एक प्रतिनिधी आपण यायचे, कारण इथून विजेता संघ आणि त्यानंतर कालच्या आणि परवाच्या दिवसामध्ये पुढे आलेला संघ याच्यामध्ये ड्रॉ केला जाणार आहे. मंचावरती ड्रॉ टाकला जातोय त्यामुळे रिक्वेस्ट आहे चारही संघांना की आपण आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. चिंचोटी कामांचा आलेला आहे, साई चारनाळ्याचा आहे. चालू असलेल्या सामन्यामधील 2 प्रतिनिधी आनंद भाऊ इथे आहेत. पागदरेचा कोण एक प्रतिनिधी असेल तर प्लीज आलात तर बरं होईल. इथे ड्रॉ टाकला जाणार आहे. ओढू तुकाराम सर. धन्यवाद वरजी मोरे. त्यानंतर आपण ड्रॉ करणार होता. पुन्हा एकदा मृदुलजी मेहर आमच्याशी जॉईन होतील. आव्हान आहे इथून आपण पाहतोय तर 50 धावांचं आव्हान. गेला सामना बघितला आपण अक्षरशः पराभवाच्या छायेतनं पागदरे बॉईज संघ या टप्प्यावरती पोहोचलाय. आता त्यांच्यासाठी अजून एक मोठं आव्हान, जसं सकाळच्या सत्रामध्ये प्रशांत यादव यांनी उल्लेख केले होते की हमारी जिंदगी वो व्हिडिओ गेम जैसी है, एक लेयर को पार करो दुसरी और कठीनाई वाली. पण आता काय झालं, कॅन्डी क्रश खेळून खेळून 30 लेअर खेळण्याची सवय झाली. म्हणजे एखादी लेअर क्रॅक होत नाहीये मग पुन्हा 30 लेअर खेळवली जाते, त्याच्यानं प्रगती होत नाहीये. ती लेअर क्रॅक करायला हवी. क्रिकेटचा खेळही तसा आहे, आव्हान जितकं मोठं तितके प्रयत्न तुमचे मोठे असायला हवे. मृदुल पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं या दुर्गेश स्मृती चषक 2023 मध्ये. चलो हॅलो 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 चेक हॅलो चेक. दरम्यान आपण ती ड्रॉ सुद्धा पाहणार आहोत. आमच्या 2 आपण छोटी पर्याय आपण बघतोय त्यांच्या हस्ते ड्रॉ सुद्धा केला जाणार. मॅच वरती लक्ष असणार आहे. स्ट्राईक एंडला आकाश आहे, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तुषार आणि पहिले षटक हाताळण्यासाठी अभिजित. ड्रॉ झालाय. चिठ्ठी तर एक उचलली गेलेली आहे आणि चिठ्ठी उचलली गेलेली आहे चिंचोटी कामन. म्हणजे फायनलचा मॅच होईल 2 संघादरम्यान. पण त्याच्या अगोदर कोण जाणार त्या सेमीफायनल मध्ये त्याची लढाई आहे. आणि पहिल्या चेंडूवरती आकाशच्या बॅटमधनं चौकार. थँक्यू. आकाशची एक इनिंग आपण पाहिले याच मैदानावरती 40 धावांची इनिंग साकारली आणि मृदुल पहिल्या चेंडूवरती 50चा पाठलाग करत असताना आकाशच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. यस तुकाराम, मागेल असता आपण पाहिल्याप्रमाणे की सुरुवात जशी हवी होती तशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर 4 धावा येत असताना अभिजित सुर्वे पुन्हा एकदा यावेळेला रिवर्स बटन केला जातोय. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेखाबार 6 धावांसाठी. पहिल्या चौकारात हा षटकार आपण पाहिला आकाशच्या बॅटमधनं. आणि म्हणून मी उल्लेख केला गेला सामना पराभवाच्या छायेतनं एखादा जसं फिनिक्स पक्ष हुशार राखेतनं थोडंसं बाहेर आल्यानंतर जसा भरारी घेतो ना तसाच संघ आहे. दुसऱ्या बाजूला अनुभवाचा भंडार असलेला हा पापडीचा संघ मैदानावरती खेळतो. साई 11 पापडी वर्सेस पागदरे बॉईज या 2 संघ आहेत. आणि दोन्ही टीम मधले जर खेळाडू बघितले ना म्हणजे तर वसई पट्ट्यातले आहेत, वसई तालुक्यातले आहेत. त्यामुळे ही लढाई वसईतला बेस्ट क्रिकेट मैदानावरती आपण अनुभवणार आहात. येस, धावफलकावर धावा पाहिल्या गेल्या 2 चेंडू आणि 10 धावफलकर आतापर्यंत येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक आतापर्यंत 10 धावांवर खेळत असताना आकाश मांगेला आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजित सुर्वे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. तणावामध्ये, प्रेशरमध्ये, दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 3
मॅचेस मध्ये 50 धावा आतापर्यंत आकाश मांगेला यांनी कुठल्या गेलेल्या आहेत. आमची टेक्निकल टीम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना पुन्हा एकदा आखोटे टप्प्याचा चेंडू भिरकावून देतोय. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेखा पार. 4 धावेंसाठी 1 बॉम्ब. अर्नालाचे कोलीन बाई तुझे टोपल्यानं मावर काय माझे टोपल्यानं सुरमय हाय माझे टोपल्यानं पापलेट हाय. सध्याच्या घडीला आपण डीजे वरती सॉंग जे ऐकलो तर गीताचे बोल ज्यांनी लिहिलेले आहेत ते सन्माननीय देवरांजी पाटील सध्याच्या घडीला व्यासपीठावरती सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्याच लेखणीत आहे संपूर्ण आपण गीत नक्कीच लिहिल्या गेल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. 464 आपण पाहतोय गेल्या 3 चेंडूवरती 14 धावा आतापर्यंत आकाशच्या बॅटमधनं पाहतोय. म्हणून म्हटलं वसईच बेस्ट क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानावरती आहेत. आकाश जो इन्फॉर्म फलंदाज आहे तर दुसऱ्या बाजूला अभिजित सुर्वे बबली गोलंदाजीला सज्ज झालाय. नरेंद्रजी पाटील आणि त्यानंतर बालकृष्ण साखरदोडेजी यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला. 14 धावा धाफळकर येत असताना पाहायला मिळतात. आकाश मांगेला इन्फॉर्म आतापर्यंत पाहायला मिळतं. पुढील चेंडू पुन्हा एकदा आखोटे टप्प्याचा चेंडू यावेळेला भिरकावून देण्याचा उंची जास्त झेळ टिपले सुरेख त्यांनी तर दीपक झेळ या ठिकाणी. हॅलो हॅलो थँक्यू. पहिल्या 3 चेंडूवरती 14 धावा केल्या. त्यानंतर इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न आकाशने केलाय आणि एका चांगला कॅच जुल्फिकार अर्थात बटुबा यांनी एका सुंदर कॅच इथून टिपलाय. त्यानंतर याच्या अगोदर ड्रॉ झाला होता आणि त्या ड्रॉ मध्ये चिंचोटी कामन संघ फायनल मध्ये प्रवेश केला आणि ज्या छोटे आपल्या परीने ती चिठ्ठी उचलली तिच्यासाठी प्राइज आले चिंचोटी कामन कडनं. छोटी आपली या कारण तुमच्यासाठी आले प्राइज. जिने चिठ्ठी उचलली तिच्यासाठी नक्कीच आहे कॅश प्राइज. या छोटी आपली परी आपण बघतोय. दीदी या पुढे. त्यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. हॅलो चेक. हॅलो टाळ्या टाळ्या 2 छोट्या परींसाठी व्हायला हव्या. कॅमेरा आहे समोर सध्याच्या घडीला कॅमेऱ्यावरती आणि चेहऱ्यावरचं हास्य बिलकुल आपण स्माईल दोघींच्या चेहऱ्यावरती सध्याच्या घडीला पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा दाफलकावरती 14-14. नवीन फलंदाज आपण बघतोय संतोष जाधव पिण्या स्ट्राईक एंडला येत असताना यश लाभलंय अभिजित सुर्वे बबली यांना. पाठलाग आहे 50 धावांचा आणि 50 धावांचा पाठलाग सुरू आहे. क्लीन बॉल रिव्हर्स टेम सरळ यष्टी उद्ध्वस्त गॉन डीजे. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो क्रिकेटचा खेळ कसा बदलतो याचं नक्कीच उदाहरण आपण पाहतोय. इथून पहिले 3 चेंडूवरती धावा आल्या होत्या. त्यानंतर गेल्या 2 चेंडूवरती आतापर्यंत आपण पाहतोय तर 2 विकेट्स आलेत. मृदुल आहेत आमच्या समेत. मृदुल पुन्हा एकदा मी तुमच्या दिशेनं येतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा आहेत फलकावरती 14 धावा आतापर्यंत फलकावरती आल्यात. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. नवीन फलंदाज आपण बघतोय मैदानावरती जात असताना मेंबोरायना आपण सध्याच्या घडीला पाहतोय. मृदुल आहेत आमच्या समेत पुन्हा एकदा जोडले जातात. पहिले 3 चेंडू 14 त्यानंतर गेल्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स आलेत. यस गोलंदाजाचा कमबॅक म्हणावा लागेल या ठिकाणी. पहिले 3 चेंडू मध्ये काय खेळी केली होती आकाश मांगेला आणि त्यानंतर गोलंदाजाचा अभिजित सुर्वे या ठिकाणी अनुभवाची ताकद असणारा अभिजित सुर्वे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर कमबॅक दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 14 धावा धाफळकार येत असताना 2 गडींच्या मोबदल्यामध्ये.
आणि संपूर्ण स्पर्धा आपण ज्यांच्या माध्यमातून बघतो स्पॉन्सर्सचं योगदान सुद्धा फार महत्त्वाचं आहे. सी कोस्ट अर्नाळा नवापूर यांच्याकडनं सुद्धा महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी लागले. त्यानंतर डोंगरपाडा येथील सन्माननीय वामनजी पाटील यांचं सुद्धा सहकार्य या स्पर्धेसाठी लागले. तर नवापूर येथील राजन्स रिसॉर्ट्स आणि राजन स्पोर्ट्सच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य स्पर्धेसाठी झाले. त्याप्रमाणे डोंगरपाडा येथील सनानजी पाटील यांचं सुद्धा आर्थिक योगदान या स्पर्धेसाठी लागले. बाबीजी मात्रे डोंगरपाडा येथील यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी आपण योगदान राहिले. तर तिसरं प्राईज आपण थर्ड प्राईज ज्यांच्या माध्यमातून पाहतोय तर सन्माननीय श्री गणेश केरोळी यांच्या माध्यमातून ते आले. आणि क्रमांक 1, 2, 3 ट्रॉफीज आपण बघतोय त्या ओमकार कदम यांच्याकडनं आल्या. तर बेस्ट बॅट्समन सिरीज बॉलरसाठी ज्या ट्रॉफीज आहेत त्या राकेशजी तामोरे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या. या सर्वांचं पुन्हा एकदा आभार. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. इथून आउटसाइड एज वेगळा प्रयत्न करण्याचा होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिले 3 चेंडू बॅट्समनच्या बाजूने, तर नंतर जे 3 चेंडू पाहिले तर गोलंदाजीने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पाठलाग आहे 50चा, धावा झाल्या 14. इथून 18 चेंडूचा खेळ उरलाय. 36ची आवश्यकता आहे. ऐकूया एक संगीत आणि येऊया मृदुल मेहर यांच्या समेत धावा 14. थँक्यू डीजे. मॅचचं इक्वेशन आपण पाहायला गेलं 18 चेंडू 18-36चं इक्वेशन धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज एकीकडे आपल्याला पाहायला मिळतात तुषार सारखा सलामीवीर फलंदाज. आता मात्र यावेळेला स्ट्राईक एंडला येत असताना आपल्याला पाहायला मिळतं सलामीवीर फलंदाज आहे. 14 धावा धाफळकर येत असताना 2 गडींच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेखरित्या गोलंदाजाचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडूमध्ये पहिले अभिजित सुर्वे यांचा 14 धावा 3 चेंडूमध्ये आकाश मांगेला यांनी ठोकल्या गेल्या. आणि त्यानंतरचे 3 चेंडू लगातारचे 2 गडी बाद करत असताना निर्धाव चेंडू हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. ना भूतो ना भविष्य खेळ म्हणून ओळखला जाणारा हा क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदर जसा एक आपण सामना या मैदानावरती अनुभवलाय. 8-8चा सामना, 8 चेंडू 8 धावांचा सामना होता. आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जी उत्कंठा ताणली गेली होती तर तसाच हा मॅच होतोय का. 18-36चा सामना आहे. गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाज मार्कवरती प्रथम स्ट्राईक एंडला आहे तुषार, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो मीम बोरा. प्रथम सारखा गोलंदाज आपण पाहिला ना तर भन्नाट वेगवान गतीचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. डावकरू फलंदाज सामोरा जातोय यावेळेला तुषार सारखा फलंदाज. हा फलंदाज देखील लहरामध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे सलामीवीर फलंदाज यागोदरील आपण मॅच पाहिली होती की 80 धावा दोन्ही सलामीवीर फलंदाजाने ठोकला गेला होता. हाच फलंदाज यावेळेला वैयक्तिक 40 धाव्यांवर त्या मॅच मध्ये खेळताना आपण पाहायला मिळतं. यावेळेला चुकी घडली जाते प्रथम यांच्याकडून. आउटसाइड द ऑफस्टंपचा मारा अतिरिक्त धावेने यावेळेला धावा संख्येत भर पडली जाते. 15 धावा धाफळकर लगावल्या जातात. मॅचचं इक्वेशन आपण पाहायला गेलं तर 18 चेंडू 35 धाव्यांची अजून देखील गरज असणार आहे. बिलकुल. आणि या 35 आहेत का पसंतीस आहेत तेही आपण पाहणार. कारण एखाद्याला काय पसंत पडेल हे सांगता येत नाही. हा मॅच सुद्धा तसाच आहे. कारण प्रेक्षक बघा हळूहळू थोडासा वाढला गेलाय. थोडासा प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती. कारण ही स्पर्धा आता क्लायमॅक्स उत्तरार्धाकडे चालले आणि त्यांना उत्कंठा लागले की कोण ही स्पर्धा विन करणार, विजय करणार. साईच्या अर्णाला संघासाठी एक सूचना असेल की आपले जेवढे खेळाडू आहेत त्यांनी आपण कॉम्बॉक्सच्या समोर यायचे विनंती असेल. साईच्या अर्णाला संघ 12 चेंडू 26 धावा धाफळकर अजून देखील. पहिला चेंडू फ्लाइटेड चेंडू यावेळेला निर्धाव चेंडू हाताळला जातोय. आखुड टप्प्याचा चेंडू आणि बॅटल आहे. हे मग एका बाजूला लेफ्ट हँडर फलंदाज तुषार आहे तर दुसऱ्या बाजूला लेफ्ट हँडर साहिल आहे. साहिल वर्सेस तुषार हे बॅटल आहे. लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर. इंटरेस्टिंग मॅच आहे आणि इंटरेस्टिंग मॅच मध्ये हा षटकार आलाय 6 धावा. थँक्यू. इथून 10 चेंडूचा खेळ उरलाय. 10 चेंडू मध्ये इथे करायचे आहेत आता 20 धावा. पुन्हा एकदा मृदुल आपल्या दिशेने मी येतोय. पहिला चेंडू सुंदर हाताळला होता.
नेक्स्ट बॉल पुढच्या चेंडूवरती तुषार ने हा फटका खेळलाय 6 धावांचा 10-20. 10-20चे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावांवर खेळत असताना तुषार सारखा फलंदाज काय फलंदाजी करतोय. सुपर्बरित्या आतापर्यंत फलंदाजी करत असताना हा डावकाळू फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो. हाच तुषार. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन येसच्या उद्ध्वस्त. यू मिस आय विल डेफिनेटली इट. गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. आपण बघतोय एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न तिथून तुषारनं केलाय, पण साहिलनं टप्पा व्यवस्थित राखला आणि या क्षणाला विकेट्स आलाय. क्रमांक इथून जातो 6चा फलंदाज मैदानावरती आपण जाताना पाहतोय. संतोष इथून जातोय गिरीश गावचा हा खेळाडू सध्याच्या घडीला आपण मैदानावरती जाताना पाहतोय. दुसऱ्या बाजूला साहिल आहे आणि साहिलचा अर्थ किनाराच असतो. फक्त किनाऱ्यावरती कोण उतरणार सुखरूप ते पाहणं सुद्धा फार इंटरेस्टिंग है, क्योंकि किसी समुद्र में या नदी में नाव डूबती है ना तो बीच में नहीं डूबती, किनारे आते आते डूबती है, क्योंकि हर एक को उतरने की जल्दी रहती है. प्रत्येकाला उतरण्याची घाई असते आणि एका बाजूला ती कलंडते. हा मॅचही तसा आहे. उतरण्याची घाई केली तर कलंडणार. मागचा मॅच पाहिलाय आपण. 8 चेंडू 8 धावांचा. उतरण्याची घाई केली आणि चॅलेंजर शिवांच्या संघाला इथून या स्पर्धेबाहेर जावं लागलंय. दोन्ही टीमसाठी पुन्हा एकदा मॅच फार महत्वाचा आहे. इथून 9 चेंडूचा खेळ उरलाय आणि धावा करायच्या आहेत त्या 20. यस, नक्कीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे चॅलेंजर संघाला पराभूत करून आलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्स दुणावलेला असेल, आत्मविश्वास दुणावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज यावेळी येत असताना संतोष सारखा फलंदाज गोलंदाजाचा कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल या ठिकाणी 3 चेंडू आतापर्यंत हाताळतोय. 6 धावा खर्ची पडत असताना राईट हँड बल्लेबाज या ठिकाणी स्ट्राईक एंडला येत असताना खोलवा टप्प्याचा चेंडू पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. या ठिकाणी उंची जास्त आहे, परंतु चेंडू यावेळेला नोमॅन्स लँड मध्ये 4 धावेमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. 4 धावेने धावसंख्या खुलली जाते, फुलली जाते. 4 धावेने धावसंख्येत भर पडतो. आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता, त्याने थोडीशी वाट बघितली. इतकी वाट तर म्हणजे अर्नाळा विरार एसटी मध्ये कंडक्टर पण बघत नाही चढला तर बेल वाजवणार. तर ती बेल वाजले या क्षणाला. रिंगिंग बेल वाजलाय, अलार्म बेल वाजलाय. या मॅच मध्ये आता 8 चेंडू आणि इथून 16 धावांची आवश्यकता आहे. त्याच वेळेला व्यासपीठावरती आपण सन्माननीय पाहुण्यांचं सुद्धा आगमन होताना आपण बघतोय. हार्दिकजी राऊत साहेबांचं सुद्धा इथे या मैदानावरती स्वागत होते. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. मी पुन्हा एकदा मृदुल आपल्या दिशेने येतोय. 8 चेंडू आणि इथून 16 धावांची आवश्यकता आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय. टिपो अडवणं क्षेत्ररक्षक वेगाने आलाय चेंडूवरती. थ्रो तितकासा चांगला नाहीये. चांगला. बघा खेळ कसा बदलला जातोय या मॅच मध्ये. धावा झाल्या धावा फलकावरती 36-36. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गजणार हाय. मंत्र गजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. व्यासपीठावरती हार्दिकजी राऊत साहेबांचं इथे आगमन होतंय. दुर्गेश 11च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण बघतोय. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्याच जोडले आपण रंजना थलेकर मॅडम यांचं सुद्धा इथे मैदानावरती आगमन झालंय. माजी नगरसेविका यांचं सुद्धा आगमन झालंय. आणि त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना एका बाजूला आपण पाहतोय तर बागदेरे बॉईजचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला बाबडीचा संघ आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावा आहे त्या 36.
36. 6 चेंडूचा खेळ उरलाय आणि 14 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू डिझेल. बहुजन विकास आघाडीचं एक युवा नेतृत्व व्यासपीठावरती आदरणीय हार्दिकजी राऊत सर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. बाळकृष्ण साखळतोडे यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय हार्दिकजी राऊत सरांचा आपण सन्मान करावा. एक मानाची स्पर्धा, प्रशांत घरत आणि त्यांची सर्व टीम, अतिशय दर्जेदार असं आयोजन आणि हार्दिक राऊत सर हे प्रत्येक कार्यक्रमाला म्हणजे क्रीडा स्पर्धा असतील, सांस्कृतिक स्पर्धा असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये उपक्रम असतील, या प्रत्येक उपक्रमाकरता उपस्थित असतात. आज या व्यासपीठावरती आवर्जून या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देत आहेत. हार्दिक राऊत सरांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मॅच कंटिन्यू ठेवायचं आहे, मॅच देखील सुरू राहील. आपल्याकडे अजून एक मॅच अत्यंत महत्त्वाचा आहे, सेमीफायनलचा मॅच. हार्दिक राऊत या सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मानाची शाल, एक मायेची उबदार शाल, टाळ्यांचा जोरदार गजर करा. हार्दिक राऊत सरांचा सन्मान, त्याचबरोबर संस्कृत प्रतीक असलेलं पुष्प देऊन हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अतिथि देवो भव, कहती ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रही परंपरा, ये हमारी परंपरा, ये हमारी संस्कृती है. रंजन थळेकर यांचा देखील व्यासपीठावरती सन्मान होतो आहे. आपण ही दृश्य देखील पाहणार होतो आणि सामना देखील सुरू राहील. रंजनताई थळेकर यांचा सन्मान. 6 चेंडूचा खेळ आता राहिलाय आणि 14 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. अरमान नरेंद्र घरत यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी पार पडतो आहे. सन्मान सध्याच्या घडीला आपण व्यासपीठावरती पाहतोय. रंजना तळेकर मॅडम यांचा इथे सन्मान सत्कार केला जातोय. शॉल आणि त्यानंतर आपण सन्मान चिन्ह देऊन इथून स्थानिक माजी नगरसेविका आणि नेहमीच मोलाचं मार्गदर्शन तळेकर मॅडम यांचं राहिलंय आणि त्यांचा सुद्धा इथे आपण यथोचित स्वागत सन्मान इथे केला जातोय. मॅचच्या दिशेने सुद्धा आपण जाऊया. व्हाईट बॉलचा इशारा तिथून आपण सगळं झालाय आणि 2 चेंडू आपण पाहिले तर अवांतरच्या स्वरूपात संपल्यात आणि मृदुल आहेत आमच्या समेत. मृदुल 6 चेंडूचा खेळ आता उरलाय आणि आता इथून 12 धावांची आवश्यकता. अरमान आहे गोलंदाजी मार्कवरती, तर स्ट्राईकला फलंदाज सुद्धा सज्ज झालाय. चेतन 6 चेंडू 14 धावांची गरज असताना अतिरिक्त 2 आउटसाइड द ऑफ स्टंपचे मारे आले. अरमान यावेळेला कुठेतरी तणावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, दबावामध्ये पाहायला मिळतोय. सामोरा नवीन फलंदाज चेतन सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अजून देखील आपण पाहायला गेल्यानंतर 6 चेंडू 12 धावांची गरज धावफळकर अजून देखील बनवायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओव्हर द राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज समोर जातोय. यावेळेला चेतन सारखा फलंदाज खोलवा टप्प्याचा चेंडूला यावेळेला ब्रेकावून दिला जातोय. चेंडू जातोय का उंची जास्त, परंतु चेंडू जातोय यावेळेला पंचांचा 1 बॉम्ब सीमारेखा पार 4 धावेमध्ये येत असतात. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, दादा आहे हो खरोखर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि पुरेपूर फायदा घेत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो चेतन सारखा फलंदाज यावेळेला संघासाठी एक संकटमोचक म्हणून कार्यकिर्दी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक रंगलेला असा सामना, रोमांच थरार पदाळे त्या संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध, आनंदाची लाटा आणि पराभवाची होटी घेणारा हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला आखोडे टप्प्याचा चेंडू जातोय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत चेंडू पुन्हा एकदा निघतोय. 1 बॉम्ब सीमारेखा पार 4 धावेमध्ये येत असताना थँक्यू. 2 चेंडूवरती 2 चौकार आपण पाहिले. त्या चेतनच्या बॅटमध्ये आपण सध्याच्या घडीला पाहतोय आणि त्यानंतर हा सामना जर बघितला तर 4 चेंडूचा खेळ राहिलाय. 4 धावांची आवश्यकता आहे. 8-8चा सामना पाहिलाय. 8-8चा सामना आपण या मैदानावरती पाहिलाय. आता हा 4-4 म्हणजे ती फार पूर्वी फेविकॉलची ऍड यायची, ज्यावेळेला मासे पकडायला जायचा त्यावेळेला तो बाहेर यायचा ना, तेव्हा म्हणायचा 4-4. तसा 4-4 ची लढाई आहे. 4-4 आणि कोण इथून वार करणार, प्रतिवार कोण करणार आणि पलटवार कोण करणार ते आपण पाहूया.
हा नक्कीच 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. कुठे सामना होता 6 चेंडू 14 धावांची गरज आणि यावेळेला 4 चेंडू 4 धावांची गरज. म्हणूनच क्रिकेटमध्ये म्हटलं जाताना की इंग्लंडचं हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील याचा पत्ता काही लागत नाही. पुन्हा यावेळेला गोलंदाज कमबॅक करतो. यावेळेला निर्धाव चेंडू हाताळला जातोय तुकाराम सर. 3 चेंडू 4 धावांची गरज. 3 याच करता मी म्हटलं तर याच मैदानाने एक तासा अगोदर 8-8चा सामना अनुभवलाय. 8-8 सामन्यातला तो थरार सुद्धा अनुभवलेला आहे, थ्रिल अनुभवलेला आहे. आता 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. 4 पावलं दूर आहे. कंपल्सरीचा टॅग आहे, मॅन्डेटरी वाला स्टार आहे. 3-4चा हा मॅच आहे. अरमान काफी अरमान लिहा आहे, पण समोर चेतन सुद्धा आहे ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार आलेत. 3-4 समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केल्या चेंडूला लॉंग ऑन मध्ये तिथून अभिजित वेगाने चेंडूवरती आल्या, पण 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. आता मॅच आलाय. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. 2 पावलं दूर, 2 धावा दूर, 2 चेंडू दूर आणि 2 क्षण दूर आहे हा मॅच. यस नक्कीच तुकाराम सर. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेट हा खेळ काय आपल्याला दर्शवतोय. क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा असं देखील पाहतोय की 6 चेंडूमध्ये कधी कधी 1 धाव सुद्धा न निघताना पाहतोय आणि कधी कधी ना क्रिकेटमध्ये 1 चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा निघताना पाहतोय. म्हणूनच क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातोय. 2 चेंडू 2 धावांची गरज असताना आतापर्यंत चेतन सारखा फलंदाज 9 चेंडू 11 धावांवर चांगली अशी एक संकटमोचक म्हणून खेळी करत असताना पाहायला मिळतोय. परंतु आपल्या संघाला टॉप 3 मध्ये जाताना आखोड टप्प्याचा चेंडू पॉइंट रिजन मध्ये कापला जातो यावेळेला चेंडूला आणि चेंडूला यावेळेला मॅच फिनिश करत असताना MS धोनी स्टाईल मध्ये विजयी संघ ठरतोय यावेळेला पाकदर 11 संघ. कॉंग्रॅच्युलेशन बाय पाकदर 11 संघानं. यंगस्टर पापडी संघ आपण देखील खूप सारा चांगला खेळ केला. हार्डलक बाय. आपल्याला पुढील वर्षांसाठी खूप साऱ्या असे शुभेच्छा असतील. मेहुल तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा येणार आहे. इथे स्वप्नीलजी कवळी या मैदानाची पूर्णपणे जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि खूप छान पद्धतीने हे मैदान त्यांनी मेंटेन केलेलं आहे. त्या खरं तर क्युरेटर हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो मैदानाचा, तर त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य. हार्दिक राऊत सर परिवहन समितीचे सदस्य